हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं. हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणिजहुनुकन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. श्रीमद्भगुरुभ्यो नमः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही येदोळते उलोकानं पांडवाले शिबिराक म्हळ्यार पांडव खंय युद्धा खातीर बिडारकोन राबल्यांचे थंय येवन दुर्योधनाल संदेश सांगतना ताका प्रत्युत्तर जावन पंचपांडवय विराटय द्रुपदी शिखंडी दृष्टद्युम्न हांणी पुरय उलोकालेगे आमगेल संदेश दी दुर्योधनाक आमगेल संदेश दी म्हणून प्रत्येक जावन एक संदेश दिताची. ते उलुकू थंय दुखून येता वापस हांगा अर्जुना आनीक जोर कोप येता कळ्ळें. उलुकालेक मागे वत्तना वापसय तो उलुकालेगी सांगता रस्ता कसले म्हणल्यार आमी सांगिल उडगासन सांग दुर्योधनाले उडगासन सांग कळ्ळें. आमी युद्धा तयार जाल्यांचे म्हणून सांग म्हणून वापस सांगता कळ्ळें. आतां हांगा आनीक कसं सांगता म्हळ्यार अर्जुन पळय तू भीष्माले धैर्यारी युद्धाक सन्नद्ध जाला म्हणून आमकां गोतस जात म्हूण जाल्यार पाय युद्ध प्रारंभ जातना भीष्मा संरक्षण करतो ताका म्हळ्यार हांव भीष्माले द्रा युद्ध करना म्हूण तुगेलें मन आसून न्हू तूं इतले पुरे उलयता. पाय भीष्माक म्हगेल बाणान मुच्चूची तूं पळय रतार दुखून ताका पाडोवचें पळ तूं. त्या वेळार तूं कितले आत्मप्रशंसी करून घेतला पळय ते तुगेल पुरे नाश जाता. शिपारस डांबीक बुद्धी पुरे नाश जाता. आनी भीमूय तयार जाला कळ्ळें. सभे मध्येन तुका कसं प्रतिज्ञ केला ते प्रतिज्ञ सत्य प्रतिज्ञ जावन करता म्हणून भीमूय तयार जाला. तुका लागी कसकस कडी वाईट बुद्धी असो कसो दुर्योधना अभिमानस तुका दुरभिमान म्हूण येता. आपण पुराय जनाल पशी श्रेष्ठ म्हणून दर्प म्हळ्यार कसो कसो हांव कोणाक केअर करना पुरे जना पराजय करचे तसलं सामर्थ्य स म्हूण तूं फटील एकला ते पळय. क्रोध त्या तुगेल भजी वायट विशय तुका अगतिना नशी अनगत्य कोप येवचे आसा. पारुश्य निष्ठूर जावन आशिल्लें कठीण जावन आशिल्लें उतर कोणा जाल्यार उलयता तूं. आनी नैष्ठुर्य स्वभाव आसा. नैष्ठुर्य स्वभाव म्हणजे खंयच्या म्हळ्यार तुका असत पुरुशाल वटूची वायट जनाल वटू स्नेह तुका चांग जनाल एकळे स्नेह ना ते शकून स्नेह करून तूं अशी जालोलो. अनेक अनलेप म्हळ्यार विंगड जना तिरस्कार भावनेन पळयता तूं. आत्मसंभावना म्हळ्यार आवच श्रेष्ठू आव शूरू आव वीरू आव धीरू आव पंडित पुराय चांग गुण मेगेले आसा म्हणून तुगेले वैरी सर्व चांग गुण आसा म्हणून आरोप करून घेवचे. नृशंसता कोणालेय वैरी दय ना. तैक्ष्ण विष घालचे निदलेल कडेन दिश मारचे असल पुरे क्रूर कर्म धर्मविद्वेषण धर्माक विरोध जावन असोचे कार्य करचे. आतां केला न्हू तुवें पगडे आटांनी केल्लेले पगडे आट कशी आमकां आपोवन ढोंगी करून आमकां सलवान पेटयलेले. मागीर अधर्म म्हळ्यार तुगेलो अधर्म कसो कसो तूं आमी प्रतिज्ञ करून भायर चमकल्लीची तुवें त्या प्रतिज्ञ वपलोलो आमी येयले नंतर आमगेलें राज्य दिलां तुवें ना नवें. मागीर अतिवाद हेंय तुगेलें एक वायट गुण तशें म्हळ्यार कसलें म्हळ्यार चुचून कोंकून उल्लुचें. आनी धर्मनिश्ठ जावन आशिल्लें आमगेले वयर आमी अधर्मी म्हळ्यार आरोप आतां तूं पळय उलोकाल वटो सांगून पेटयलेले ते घालचे. मागीर वृद्धातिक्रमण हें आनीकय वायट गुण तुगेले ज्ञानवृद्ध वयोवृद्ध जावन आसूचे भीष्म द्रोण कृप विदुर अनेक कसं म्हळ्यार वृद्ध म्हळ्यार तुगेलो आन आसा मालगडो तांणी कितली चांग
उतर तुका सांगला री तू ते ऐकना अशी तांकां अतिक्रमण केल्लें कळ्ळें आनीक दर्शन म्हळ्यार वायट गुण कसं न्ही कर्ण असं शकुनी आसा आनी पुरे म्हाका खंडीत गेलवान सोडताची म्हणून चक्र म्हळ्यार तुगेल्या भारीची सैन्य संग्रह जाला इकर क्षोयणी आसा आमगेल्यागी 7 क्षोयणी मात्र म्हूण सांगून तुवें लेखून ताका चक्र गुण म्हणचे अपनय म्हळ्यार ಮೋಸ ಮಾರ್ಗನ ಪೂರೈ ಒಟ್ಟು ಕೊರ್ಚೆ ಏ ಪೂರೈ ಅನ್ಯಾಯ ಹಕ್ಕ ಅನ್ಯಾಯ ಅಧರ್ಮ ಅತ್ಯಾಚಾರ ಮುಂಚೆ ಏ ಪೂರೈ वायटगण तुगेले आसा हक्केक घोर फल तुका राखून बैसला कळ्ळें दुर्योधना मग्गी तुका हें फल पुरें मेळटा आनी कसं म्हळ्यार आमगेलो कृष्ण अद्वितीय तो कळ्ळें ताका तूं उलोवचें अगत्य नाशिल्लें तागेलें सहाय आम घेतिल्लें कळ्ळें तू मिगेल वयर कोपका आशिल्ले शिवाय कृष्णाकच कसले उल्लोवचें नज्जिशिल्लें आतां तितलें उलयले तुका तो कृष्ण कसलो म्हण आनी की कळणी म्हण जालें ना म्हणटा तूं वांतवे पळय सुरवेक तुका भीष्मू द्रोणाचार्यो कर्णू हांणी कोण असले रे मिगेल हातान तूं मरचें जेव्हा भीमसेनाल हातान तूं मरचें रब्बोच्या तयार ना एक वे आवा एक वे भीमसेन तुका मारचें प्रतिज्ञा केलेलें भीमसेनाची मिगेल अण्णान ताणें मारचें तुका जाल्यार तुका रक्षण करूं आसची म्हूण लेखिल्ले द्रोणाचार्यो कृपाचार्यो भीष्मो हांकां पुराय जेन्ना हांव मारता कळ्ळें कर्णू हांकां पुराय जेन्ना हांव मारता मारतय तूं अशी बोब मारतलो आवा गेल वता केन्ना तांणी पुराय मिगेल निमती समर्थ जावन रणरंगार पडटा पळय मागीर तुका हें युद्धा विशयांत निराश जाता मान्नी जिवंतशील विशयांतूय बेजार जावचें आसा तुका इत्या आनी कसं म्हळ्यार तुगेले भावंड पुरे आमगेले भीमाल निमती समृद्ध जाता पळय त्या वेळाक तुका एकक दुष्कर्म तूं जिवनांत केलें सर्व उडगास जावचें आसा इत्या आनी कसं घुसपें सांग उलुकाले वचून तागेल्या सांग हे पुरे हांव सांगलां म्हणून सांग हांव सत्य प्रतिज्ञ करतरस कसं सांगला तें करून दाखयत म्हणून सांग म्हण तेन्ना युधिष्ठीरू सांगता की आसो तूं एक दूत जावन आयलो तुका कसले आमी जाय म्हणून दुर्गुचें उल्लोचें तूं सिदा बस दुर्योधनाले बचून आमी सांगील पुरे सांग आनी आनीक उत्तर हांव सांगता तें सांग तूं मस्त दुराचार केला जाल्यार मिगेल सदाचार तो तशी आसता तुका मिगेले तूं अधर्मी जाल्यार देखून तुका अधर्म पुरे धर्मशी दिसतरस आमगेल धर्म निज धर्म तुका कसले कळना कळ्ळें जाल्यार म्हाका मिगेल आनी तुगेल मध्ये कसं अंतर आसा म्हणून गोतस म्हाका ज्ञान अज्ञाना मध्येचे अंतर गोतस सत्य असत्या मध्येचे अंतर गोतस धर्म अधर्मा मध्ये अंतर गोतस कळ्ळें आम इतली बागवलल कसल्याक म्हूण म्हळ्यार म्हाका कसले आम अधर्मी म्हाका कसले धैर्य ना मिगेल सायड सैन्य सान आस म्हाका कोणेय नाची तूं लेकला पळात मिगेल वयर आरोप केला त्या पुऱ्या विशया निमती न्ही मिगेल एक बुद्धी आसा कसं न्ही म्हूण म्हळ्यार एक सान मुई एक जावो एक किटा जाल्यार हांव वायट जावचें तशी करना म्हणटना तुमी मिगेल ज्ञाती जन तुमकां मारका म्हूण हांव लेखतवे तितले खातीर हांव मारचें नाका म्हळ्यार खातीर 5 ग्राम दिल्यार पुरो जाल्यार पळय पुरे जावची चंगाक म्हणटाचे 5 ग्राम जायत म्हूण म्हणटना म्हाका पुरे जनान मिगेल भावंडांनी अड्डी केला नाका अण्णा नाका आमी केन्ना जाल्यार तांगेल अडयाळ जावनूच का 5 ग्राम घेतले रे नाका आमगेल राज्य तांणी दिवची म्हणून कृष्णाने सांगला म्हाका जाल्यार हांव ज्ञाती बांधवालान तूं लढाई करून तांकां संवार करून राज्य कसं लेका म्हळ्या खातीर 5 ग्राम दी म्हूण म्हळ्यार तेची तूं मिगेले एक मिगेल उण्यापण म्हूण लेखलें न्हू तूं म्हाका धैर्य ना म्हूण लेखलें न्हू तूं आमी पुराय निर्बल म्हूण लेखलें न्हू तूं जेव आत्तां वापस ते विशय सांगचे नाका तूं तुगेले बंद बांदवां पुराय कशी वट्ट केला विंगड राज्या वट्ट करून इकर क्षोहिणी सैन्य वट्ट केला न्हू युद्धा यो म्हूण सांगून सांगता अशी वापस दुर्योधनाक हें उलुकाक दुर्योधनाले सांग म्हूण सांगून भीमू नकुलू वापस तेची सांगताची विराट द्रुपदय सांगताची कळ्ळें आमकां कोण सत्पुरुश कोण असत्पुरुश म्हूण सांगता म्हणून ना म्हणून शिखंडी सांगता सर्वदा काळ दुर्योधन पापकार्यांत आसक्ती जावन आशिल्लो ताकाय सांग तूं शिखंडीन कसो सांगला म्हणून पळय हांव युद्ध आयलें भयंकर युद्ध करता तूं पांय पळयत न्हू आमी युद्ध येतना बदल सांगता जाल्यार तुगेले पितामहाल धैर्यार तूं युद्ध आयला पळय
ताका आमी युद्धान तूं सुरवेक ताका मारता इत्याक म्हूण म्हळ्यार तुका गोत ना निज कसो म्हूण भीष्माक मिगेल हातान वधी म्हूण न्हय ब्रह्मान म्हाका सृश्टी केलेले तशी हांव भीष्मा संहार करता की ना म्हूण पळय म्हूण कडेर दृश्टद्युम्न कोण द्रुपदाल पुतू तो बाई सांगता हांव द्रोणवध करच्याक गेलोलो तशी ते बाई हांव करून दाखयत म्हूण दाखय सांग म्हूण जाल्यार धर्मराय वापस सांगता नाहम ज्ञातिवधम राजन कामयेयम कथंचन पळय हांव ज्ञातिवध करचे खातीर बदइश्ट पाविल न्ही जाल्यार देवाल मनांत अशी देखून तूं कसल बुद्ध येयला युद्ध करचें म्हूण हांव कसलें करूं जायना जेवचें करचें दुर्योधनाल शिबिराचे आमकां उरलो अर्जुनाल संदेश धर्मरायाल संदेश ताजे नंतर कृष्णान कसं म्हणलें भीमान कसं उलयलें नकुल सहदेव विराटू द्रुपदू आनी पुरे कसं सांगलें पुरे कशी सांगला पळय तशी सांगता ಸ್ವಲ್ಪ सर्वांनी सांगतो तो कशी थंय दुखून येताना हांगा सरसान कोंकून सांगा न्ही तशी पुरे सांगता आनी हें पुरे आयकत न्हय फुडले दुशासनाक शकुनीक कर्णाक पुरे आपयत की दुर्योधनू आनी सांगता आत्ताच्यात्त युद्धाक रेडी जावका म्हूण सांग फाय सकाळ जावका जाल्यार रणांगणान तूं सिद्ध जावका म्हूण कर्ण तागेल्ले जनांक सांगून पेटयता कर्णान आज्ञे केलेले दूत पुरे रतारी गड्डबारी वंटे वैरी सकट बैसून सेनेत कितली सेने ओटू जाला 18 श्रेणी सैनी म्हळ्यार काय एक 7-8 मैल व्याप्त जावन आसच्या पुरची पुरे कडेन वचून सांगकार वचून पुरे कडेन सांगता फाय सकाळ जावका जाल्यार युद्धाक सिद्ध जावका म्हूण सांगून जल्बे हांगा सकाळी जावका जाल्यार पांडवाले सैन्य बाई सरले दृष्टद्युम्न तांगेल सेनाधिपती तागेल नेतृत्वारी सर्व सैन्य पांडवांक गेले चमकले ते भीमार्जुनय ताजे मध्यंत वतरसाची येद्राक दृष्टद्युम्नस कळवे तो पळितरस पुराय जन दृष्टद्युम्न आनी पुराय जनाक कोणाल ಒಟ್ಟು कोणे युद्धांतू एदुरसुका म्हणून सांगताची निर्देशन दितर वतरस अर्जुना सांगतके तू कर्णाल ओटो करका युद्ध भीमाक दुर्योधना तुवे एदुरसुका म्हणटके नकुलाक अश्वत्थामाल ओटो युद्ध करी म्हणटके सात्यकीक सैंधवाल ओटो युद्ध करी म्हणटके दृष्टकेतुक शल्याल ओटो युद्ध करी म्हणटके उत्तमौजस ताका कृपाचार्याल ओटो युद्ध कोरका म्हणटके शैब्याक कृतवर्माल ओटो युद्ध कोरका अशीची शिखंडीक भीष्माल एदरा राबोचे सहदेवाक शकुनील एदरा राबोचे पंच द्रौपदेय सत्न म्हळ्यार 5 द्रौपदील पुत्र तांणी चेकितानाल ओटो युद्ध कोरका अभिमन्यून कर्णाल पुतू वृषसेनाल ओटो युद्ध कोरका दृष्टद्युम्नान सीदा द्रोणाल ओटो युद्ध कोरका म्हूण अशेनी पुरे कोणकोणाल ओटो कशी कोण युद्ध कोरका म्हणून सांगले तशी आनी एक पंत यथोचित जावन पुरे सांगले न्हू तदनंतर एक व्यूह करतो तो कळ्ळो यथोचित स्थानारी विधिवत रितीरी सैन्य राबयता एक व्यूह रचन करून आनी आपण युद्धा सन्नद्ध जाला नेतृत्व ताणें बैसून घेतला समरांगणांत खंय राबका थंय दृष्टद्युम्न राबला हांगा धृतराष्ट्र संजयाला निमगिता संजया युद्धांत भीष्माक संहार करता म्हणून अर्जुनान प्रतिज्ञा केलेले विशय उलुकान सांगली न्हू तदनंतर दुर्योधन मिगेल मूर्ख पुत्र कसं करतो तो तागेल प्रतिक्रिया कसले म्हण कडेरी धृतराष्ट्राल प्रश्नीक तो सांगतके धृतराष्ट्रा भीष्मू कौरवाले सैन्याक तुगेल पुत्तांगेल सैन्याक प्रधान दंडनायक जाला वय जाल्यार दुर्योधनाक संतोष करचे खातीर तो सांगतरस कसले म्हळ्यार नमस्कृत्य कुमाराय सेनन्ये शक्तिपाणये अहम सेनापतिस्तेद्य भविष्यामि न संशय हांव कुमारस्वामी म्हळ्यार कार्तिकेय तो देवतेंगेल सेना नायक न्हय ताका सुरवे नमस्कार करता आनी तुगेल सैन्याचे प्रधान दंडाधिपती हांव जाल्ला कळवे जाल्यार तूं कसले संशय दवरका म्हणना सैन्य कशी राबोवका कशी व्यूह रचन करका पुरे विचार म्हाकाय गोत्तस कितले विधाचे व्यूह रचने हांवय करता म्हाका पुरे नमने व्यूह रचन करूं गोत्तस खंयचे नमने व्यूह एदुर पक्षाच्यान रचन केल्यार तांतूं कशी प्रवेश करका म्हणूय गोत्तस कळवे आनीक कसं म्हळ्यार तूं कोणाल करीन कशी काम करून घेवका पुरे म्हाका गोस सेनाधिपती म्हणान न्हू तो जेवची न्ही युद्धाक खंयचे वेळार प्रयाण करका खंयचे वेळार युद्धा शस्त्र उबारका शत्रुपक्षान खंयचेची मंत्रास्त्र शस्त्र उपयोग केल्यार ते कशी हें उपशमन करका पुरे म्हाका गोत्तस कळवे आनी
बृहस्पती कसं ऐकून कसं बृहस्पती कशी देवतेंगेल पुराय विषय कळून घेत पडे तशी म्हाकाय आमगेल पक्षाचे आमगेल सैन्याचे पुरे विचार होतस आब देव मनुष्य गंधर्व तिन्ही नमने सैन्य व्यूह रचने गोतस म्हाका आ ते तिन्ही रचने तिन्ही नमने व्यूहाचे रचन करता पांडवांक भ्रांती जाव का खंच्या वच्चे खंची एदूर सुचे म्हण तशें करता तूं कसले चिंत कोर नका दुर्योधन म्हणके म्हाका गोतस विद्यते मेन गांगेय भयम देवासुरेश्वपी म्हाका देवते असुर हांगेल विशयांत भंय ना इत्याक म्हळ्यार रे देव असुर मनुष्य कोण आयला रे तूं असं एदूर सुचा म्हण म्हाका गोतस आनी तूं कसं न्हे तुगेल धैर्य रे हांव युद्ध करचें न्ही हांव एकलोची देव असुर गंधर्व पूर जनाक एदुरसिता भंय कोणाकय म्हाका कोणाले विशयांत भंय ना ताजे नंतर आवतश्यच म्हणटना तुवें प्रधान दंडनायकू ताजे नंतर द्रोणाचार्य मेगेल तर्फीन युद्धा राबला आनी हांव कोणा खातीर भिवका म्हाका कोणाले वयर भंय ना कळ्ळें पुरे जनय म्हाका विजय जेवण दिवच्याक राखून राबल्यान तुमी म्हूण गोतस म्हाका त्या वेळार म्हणटकय भीष्म दुर्योधना पुरे बी तूं म्हाका एक विशय सांग न्ही आमगेल्यान तूं रथीक रथ अतिरथ म्हणटा पळय महारथ अतिरथ आमगेल्यान तूं कितले सची आमगेल्या एदुर पक्षान तूं कितले सची तें म्हाका गोतना समजी म्हूण म्हणटना तेदना तो सांगतकय कळ्ळें शकुनी हाका दुर्योधना शिकून दिता पितामह हाका गोतना नतील विशय ना पुरय सांग म्हूण तेदना दुर्योधन म्हणटा कितले अतिरथ महारथ आमगेले सैन्यान तसं तुका सगळे आमगेले सैन्या विशय गोतस की न्हू पितामहा सांग म्हूण भीष्माले निमगिता तेदना तो सांगता जैता हांव सांगता पळय आमगेल पक्षाक कितले रथ अतिरथ आसचे महारथ अतिरथ आसचे तांगेल पक्षाक कितले महारथ अतिरथ आसचे पळय तूं दुशासन तुगेले भावंड 100 श्रेष्ठ रथीक तुमी प्रति एक अस्त्र विद्य गोतस तुमकां गोतना म्हूण खंडीत ना प्रति एक युद्धा विद्येंत तुमी निपुण जावन आसाची जालें न्हय मागीर कृतवर्म आमगेले रथांत आमगेले सैन्यांत आशिल्लो कृतवर्म तो भुजवंशीयाचो कळ्ळें तो कृष्णाले कुलाचो तो युद्ध आयला तो अतिरथ आन्यक अतिरथ म्हळ्यार कसं म्हणून म्हळ्यार पुरे योद्धान एककला रे सो तूं येवन युद्ध केला रे तांकां एदुरसूचें सामर्थ्य आशिल्लो ताका अतिरथ म्हूण म्हणटाचे तशी कृतवर्म अतिरथूची आनी समर्थ तो खंयचे खंयचे नमने युद्धाक दूर शब्द ऐकून बाण सोडच्या जेवो लागील जना मारच्या जेवो एकपंत शस्त्रास्त्र पुरे एकपंत प्रयोग करून एदुर सैन्याच्यांक भ्रांती घालू जेवो प्रत्येकांत हुशार कृतवर्म कळ्ळें आनी शल्या पळयला न्हू तो मद्रराजू शल्यू नकुल सहदेवाल मावळो महाधनुस आसता गेले की तोवय एकलो अतिरथूची आनी कृष्णाले एद्राक युद्ध वच्चे तो चलतो जावन तागेले भयणील चेडूं नकुल सहदेव पांडव तांकां सोडून तुगेले सैडा युद्ध करूं आयला तशी पांडवाल वटू युद्ध करूंक लायकून युद्ध करता म्हणून गोतस अतिरथाल विशय सांगलो महारथाल लक्षणय सांग तुका 11 सहस्राणि योधयेद्यस्तु धन्विनां शस्त्र शास्त्र प्रवीणश्च विज्ञेयस महारथः एक पंत एकलो राबून एक पंत 10,000 धनुर्धारी योध तागेल सुत्तू आयलरी युद्ध करचे सामर्थ्य शिलाक महारथू म्हणटाचे तशी मागीर भूरिश्रवसू सोमदत्ताल पोतू तोवय तशीची तो महारथ म्हणीत सिंधुराजू जयद्रथू तोवय तशीची दोन्ही महारथा समान तागेल्याक शक्ती आसता जाल्यार आनीक कसं म्हळ्यार ताका पांडवांनी द्रौपदी विशयान ताणें अपचार करतना ताका मात्ते थंय खडगान केतून मात्ते गलीज कोण सोडले पडले ते अपमान ताका हाजी काही उडगास आसा त्या प्रतिकारा खातीर तो आमगेल बदी नयला ना म्हणटन तो युद्ध करतना ह्या पळय उडगास दवरन घोर युद्ध करता मागीर कांबोज देशाचो सुदक्षिण्य तोवय महारथोची ताकाय आश आस तुगेले पक्षा राबून युद्ध करून तुका जय घेवन दिवका म्हूण सांगून आनी माहिष्मती नगराचो नीलू तोवय महारथो मागीर पांडवांगेलो युद्ध आयते आयला म्हळ्यार राजसूय यागा वेळार
सहदेवानं दंडयात्रे वचून या नीलाक सोलवा इले ते द्वेष नीलाल मना असं दिकून तो पांडवांगेले द्राक राबून युद्ध करच कधी तुगेल तर्पी नैला आमंती देशाचे राजकुमार विंद अनुविंद त्यांनी श्रेष्ठ रथिक तांगे लागी कितले सकडी आयुधस मुन्ना दोन हस्त्युशी स्वेच्छेरी युद्ध करतात त्यांनी साक्षात यम युद्धभूमीन तसकी म्हणले कोका कळवे मैत्रीगर्त देशाचे पांच राजकुमार त्यांनी तशीची श्रेष्ठ रथिक म्हणून म्हाका दिसता इत्याक म्हण म्हळ्यार विराटनगरांत गोग्रहण समयांत युद्ध करताना अर्जुनाला तर राबू जायना नशी अर्जुनाला वयर तांकां मस्त द्वेषस आनी 5 जन पुरोची सगळे पांडवांगे सैन्या भितर रिग्गून अल्लोल कल्लोल करच्याक अनेक कसं म्हण म्हळ्यार विराटनगरांत कशी अर्जुनाला निंती तांकां अपमान जाला त्या मान न्ही राजसूया संदर्भा वेळार अर्जुन दंडयात्रे वतना त्रिगर तांकां सोलवान येईल तो तांणी मागीर भीमसेनालो भाव श्वेतवाहन तागेल निमती पुराय मस्त तांकां अपमान जाला या पुराय उडगस दवरून पांडवांक गेले तर राबून युद्ध करच्या म्हूण आयल्याची आनी दुर्योधना तितली मांद कसल्याक तुगेल पुतू लक्षणू दुशासनाल पुतू आनी श्रेष्ठ धनुर्धर न्हय युद्ध विशारद न्हय तशी तांणी पूर जन युद्ध करता तुगेले तर्फीन मागीर कितली की जन सची कोसल देशाचो बृहद बलू दंडधारू मागीर शरदवंतवाल पूत आमगेले कृपाचार्य पुरी तांणी तुगेले तर्फेन राबून पांडवांक मारच्या तांणी केद्दान युद्ध प्रारंभ जाता म्हणलेले रितीर राबल्यान तांणी म्हूण मागीर सांगता तुगेल शकून नावें तुगेल मावळो द्रोणपुत्र अश्वत्थाम नावें तांणी पळय कितले समर्थ तांणी द्रोणाचार्याल पूत तो जाल्यार एक कसलें म्हूण म्हळ्यार हाका कोणाक अश्वत्थामाक एक एडंबिडंग एक पिशेपण म्हणटा पळय चोरेपण त्यास कसं न्ही म्हण म्हळ्यार जिवितम प्रियमत्यर्थम आयुष्कामः सदा द्विजः वो ब्राह्मणो अश्वत्थामो ताका मस्त कळवांचुका म्हळेले एक आशस ताजी निमती जावन तो कसं करता म्हणून गोतना न्ही जावन सगळे पांडवांगेल सैन्य वो एकलो युद्ध करता आनेक कसं म्हण म्हळ्यार पर्वताक एक हातान मारल्यार पुरताणें पर्वत सिगुळून मता तितली त्राण आसता का भयंकर तेजस सकडेस जाल्यार कसं न्ही म्हण म्हळ्यार ताका जिवा वयर आशी मस्तस जाल्यार द्रोणाल इतली तो युद्ध करता की ना की म्हण म्हळेलें संशय आसा द्रोण युद्ध करता खंडीत जाल्यार अर्जुनाल वयर मस्त मोग आशिल्ली देखून अर्जुना तांणी कसले करनाच की म्हूण म्हाका दिसता अर्जुना खंयच्या कारणांनी तांणी संहार करनाची तें म्हाका गोतस कित्याक म्हळ्यार अर्जुनाल गुणाक अर्जुनाल युद्ध विद्येक पुरे मेचवल्यांचे तांणी तांकां अर्जुन म्हळ्यार भारी प्रिती तशान तांगेले विशयांत म्हाका जे संशय आसा अर्जुनाल येद्र आयल्यार तांणी युद्ध करनाची म्हणून संशय आसा आनी पौरव तुगेल सैन्याचो तोवय महारथूची तागेले विशाल सैन्य आसा तेवय घेवन येयला तो कशी म्हण म्हळ्यार युद्धाच्या मुखार अग्नी कशी तणा राशी भस्म करता पळय तशी तो सैन्य नाश करून येता मागीर करुणस कर्णपुत्र वृषसेनस मधुवंशाचो जलसंदस हानी पुरे श्रेष्ठाती श्रेष्ठ राय राक्षस एकलो इला नवलंबुश म्हूण म्हळलो तोवय पांडवांगेल ओटो द्वेष बांदून घेतलोची तें स्मरण करून तुगेल ओटू युद्ध आयला तो मागीर भगदत्ताक न्ही अर्जुना युद्ध जालेलें गोतनामे कितले काळ युद्ध केला तांणी जाल्यार इंद्राल खातीर जावन ताणें अर्जुना लागीं संधान करून घेतिल्लें भगदत्तान तशी आतां तो आमगेले तर्फेन येयला मागीर दुर्योधनाले दोग जन भावंड अचल आनी वृषक तांणी रथिकाची तांणी बलिश्ट जावन असो तुगेले पक्षांत कोणेय अतिरथ सकड नाची म्हूण ना महारथ मस्त जन आसाची
आनी तुगेलो बारी प्रिती एकलो करणस न्हू दुर्योधना पळय तो पांडवाल ಒಟ್ಟು युद्ध कोरया कोरया म्हणून तुका प्रोत्साह केलेले ताणे भयंकर रणभयंकर म्हणून येताका आणि उलोचेय पळयला न्हू तूं कितली कटू उतर उलयत म्हणून मात्र एक कसो गोतसवे नीच स्वभावाचो आत्मप्रशंसे करून घेता जाल्यार हो तुका मंत्री नायक बंधू पुरे तोच जल्ला तुका सुरवेक तो दुरभिमानी तोय दुरभिमानी तशें न्हू तो तुगेले तू एक ताका भारी मोग करता म्हूण सांगून आमकां पुरय लेक्कय ना तो भारी कोबून गेला तो मेगेल अभिप्रायान तो वो रथी न्ही अतिरथय न्ही अर्धरथ तो म्हळ्यार वो महारथूय न्ही अतिरथूय न्ही अर्धरथ म्हूण येता त्या म्हळ्यार दुराभिमान चड जाल्यार पडटा आपण कसं करता म्हूण ताका गोतू ना जल्वे अविवेकी न्हू तो कवच काण दिल्ले कर्णकुंडल काण दिल्ले असल पुरे काम करता पळतो म्हूण सांगून कळवे इत्याक हे पुरे करता म्हळ्यार ब्राह्मणाल शाप ताका एक आनी परशुरामाल शाप एक ब्राह्मणाले गायी ताण दिश मारलेले तेन्ना ब्राह्मणान ताका शाप दिला कळवे रथा युद्धा वेळार तुगेले रथचक्र बुयंतू पूर्ण बसता म्हण हे कर्णा परवांत मागीर काण येता पळया तशी कडेर द्रोणाचार्य त्या विशयी वई म्हूण म्हणटा ताका अर्धरथ म्हूण येता म्हूण आनीक कसं म्हळ्यार महादोश दोनी त्या एक युद्ध करचे पराक्रमीलान तशें एक कसं म्हळ्यार भयंकर दय हाका दोनेच विशय अजाग्रता कोणाले कशी चलका म्हणून गोतना तशें न्हू हांव हाका अर्धरथ म्हणून म्हणटा म्हणून वर्णाक कोप येयलो कोप येवन उठान राबल्यांनी म्हणाल की तूं कसले उलत नाका जालेले हांव काय अपराध केला अशी उलयत तूं पदे पदे म्हाका तेगेलो सुचे एक विशय तुका तुगेले तूं कसो उलयला रे हांव प्रतिक्रिया दिना म्हूण न्हू तो बसला म्हूण म्हणलें कुडलें हांव मूर्ख म्हूण लेखला तूं भीष्मा तूं म्हाका अर्धरथ म्हूण लेखू पुरो जगतूय तशी लेखो म्हाका कसले बेजार ना म्हगेलें सामर्थ्य कसलें म्हूण म्हणलेलें हांव युद्धा वेळार दाखयता जल नवे आनीक कसं म्हळ्यार पळय जगत्यान तुगेले विशय तूं सांगली कुडलें आयकतले मस्जन आसा ही ताका म्हळ्यार गांगे यो नम रशाबदेत म्हूण म्हळ्यार एक उतर आसा गांगे म्हळ्यार भीष्म कळ्ळें केन्नाय फटी मारना म्हूण ताजे खातीर तूं भारी भारी मेगेल विशयान तुवें कसले दुर्योधना सांगतरस जाल्यार तूं तशी तितले सुला भायर म्हाका तेकळ सुचनी नाका कळ्ळें महारथ कोण अर्धरथ कोण पूर्तिरथ कोण हे पळय तुका नाका आनी तूं तुगेलो केस पिकला तुका प्रायज जाला म्हणले खातीर तूं महारथ म्हणून सांगचें तसले जना पुरय तूं महारथ म्हणून सांगचें तें पुरय नाका इत्याक म्हळ्यार बलज्येष्ठं स्मृतं क्षत्रं मंत्रज्येष्ठाद् विजातयः धनज्येष्ठाः स्मृतावैशाः शूद्रास्तु वयसाधिकाः क्षत्रियालंतु बलज्येष्ठं स्मृतं कोणाक चड बल आसा तोची श्रेष्ठ म्हणून घेता ब्राह्मणालंतु मंत्रज्येष्ठाद् विजातयः ब्राह्मणालंतु कोणा चड मंत्र गोत आसा तांणी ज्येष्ठ म्हळ्यार श्रेष्ठ म्हणून घेताची वैशालांतु कोणाले चड संपत आसा तांणी श्रेष्ठ म्हणून घेताची शूद्रालांतु कोणा चड प्राय जाला तांणी श्रेष्ठ म्हणून घेताची भीष्मा ओड पदवी अलंकार केल्ले म्हणले कुडले ज्येष्ठ म्हण नाका आनी तूं तांगेल पितामह जाता म्हणटना तूं मलगोड जावन आसा तुका पक्षपात नाका कोणाले वयर रागद्वेश नाका पुरेजन एका दृश्टीन पळय जाल्यार तुका मेगेल वयर अनावश्यक द्वेशाची कसं की मोह तुका त्या मोहाक भ्रांती पूण म्हाका सगळो दीस द्वेश करतरस मेगेल शक्ती सामर्थ्य कसं म्हण तूं विवेचन करना ताजेवेरी महारथ काही अतिरथ काही अर्धरथ काही कसं म्हण लेखला तुवें म्हणून आनी दुर्योधनाला सांगता की दुर्योधना पळय दुर्योधना महाभाव साधु सम्यक अवेक्षताम त्यज्यताम दुष्टभावयम भीष्म किल्बिषकृतवः समालोचन करी असल युद्धात तसले संदिग्ध समयांतू कुलंकुश जाऊन विचार करनाशी हे भीष्मा तू दंडाधिपती म्हळ्यार सेनाधिपती जावन केला तुका केन्नाय वायट लेखतलो वायट भावन हाका तुका हित करत म्हूण सांगून ताणें येद्राच्यान मान सांगचें आनी पळय अशी उरलो न्हू आमगेले पक्षांत म्हाका तुका जायना अशें करता म्हणल्यार कितले जनाल मध्यें तसल सकड उतर उलयला की तूं हाका त्याग करी हाका प्रधान दंड नायक कोर नको तूं सम नाहीये म्हूण सांगता आनी सैन्या भितरी हाणें बेतून घाल्ली म्हूण जाल्यार ओट्टू करचे भारी कश्ट जाता वंश पारंपर्य जावन आसूचे
अशें म्हळ्यार मस्त काळ दुखून फुड दुखून काम करून सेवकाची तांकां कसले विशय शिकोवन दिला रे मात तेंत पिळून सोडल्यार तांणी सोडूंताच म्हणटना विंगड विंगड देशा दुखून मस्त राय आयल्यांची एक युद्धा खातीर तांगेल मध्येन तूं ऐक्यमत्य रानातला रे तांणी चंदकून राबतावे युद्धाक ना नवे हाणी सांगिल उतर ऐकत ना युद्ध प्रारंभ जावचे पशी पुढे आमगेल मध्ये मस्त अंची तंची करून घालता यो पळय म्हाका कितली तेजोवधी केल्ली पळय म्हाका आतां युद्ध करता म्हळ्यार हें उत्साह राबले म्हणटना विंगड जन अशी करना न्ही श्रापतली बेतांतूय हांव एकलोची पांडवांगेल वट युद्ध करच्या तयार म्हण तुका गोतच न्हय रथार्थी रथ महारथ म्हूण कोण म्हूण पळोवन घेवचे हक्का भीष्माक बुद्धीस वे ना न्हय ताका कसले तसले म्हाका अर्धरथ म्हणून काजले हक्क अतिरथ म्हळ्यार कोण महारथ कोण म्हळ्यार गोतना तुका गोतस पांडव सैन्य एदुरसोचे हांव मात्र म्हणून म्हाका पळयल कुडले सिमा पळयलेले हे म्हशी पुरे पांडव धवताची म्हणटना तूं हे भीष्माल उतर ऐकून तूं आतां कसं करून घेता म्हळ्यार सैन्यान तुलेले प्रति एकल्याल विश्वास तूं कळवून घेता तशें जावन पळय भीष्माक त्याग कर तूं आगेल उतर तूं आयकूं नका म्हूण सांगून कर्ण सांगता आनीकय भीष्माल उतरान तो मस्त त्या गळसून उलयता तें कसलें म्हळ्यार फायच्या दिसा आमी पळया कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्री हरि कृष्ण अर्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.